घेऊन आणि सामना करेल फलंदाज सौरभ पाटील. दृश्य 11 संघाला देखील हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे, कारण पहिल्या सामना ते पराभूत झालेले आहेत. आणि एका बाजूला आता आपण पाहतोय की सारांश एंटरप्राइजेस संघानं दोन्ही मॅची गमावलेल्या आहेत. आता त्यांच्यासाठी देखील थोडंसं कठीण आव्हान असेल. आय थिंक नंदा 11 देखील दोन्ही मॅच गमावलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल. सिंगल अकाउंट ओपन करत असताना सौरभ. सुदर्शन चांगला ड्राईव्ह केला. मागच्या 2 बॉलवर 2 सिंगल्स आपल्याला बघायला मिळाल्या. दोन्ही फलंदाज अकाउंट ओपन करत आहेत आणि काय पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली होती या अगोदर जिनल 11 टीमसाठी. हो, यॉर्कले परफेक्ट यॉर्कर. सुदर्शन भन्नाट वेग आहे सुदर्शनकडे. आलाय डॉट बॉल. 8वा सामना आपण पाहतोय. इथे चांगला फटका. थोडासा बॉल डायव्हर्ट झालाय आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. मागे बॉल निघून चाललाय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. हलकीशी एज घेऊन मागे गेला होता बॉल. 1+1 2 धावा मयूर आहे स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्यात आल्या. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. या सिंगलच्या सहाय्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ देखील येथे समाप्त झालाय. सुदर्शनच्या विरुद्ध एक चौकार आपल्याला बघायला मिळाला, जेथे थोडासा बॉल डायव्हर्ट झाला होता. हल्की सी घुमाव मिली थी वहां पर, जिस तरह से गेंद डायवर्ट हो चुकी थी, लेकिन पहले ओवर का खेल यहाँ से पूरा होता हुआ सुदर्शन जिन्होंने 10 रन खर्च किए अपने पहले ओवर में. हालांकि अच्छी शुरुआत मानी जाएगी यहाँ पर जिनल 11 टीम के लिए, जिस तरह से यहाँ पर शुरुआत दिलाई अपने दोनों भी बल्लेबाजों ने. और वैसे भी मैन इन फॉर्म सौरभ पाटिल और मयूर ने पहले मुकाबले में भी इसी तरह से स्टार्ट दिलाया था अपने टीम के लिए. हनुमान म्हात्रे यांचे देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खांडवल प्रीमियर लीग 2026 सीझन 3. यू आर वॉचिंग KPL. चला लहान लहान मुलं आता मैदानाच्या बाहेर व्हा तुम्ही. चला टाळ्या वाजवा. सेकंड ओव्हर. क्लीन बॉल. निशांत आला आणि फलंदाजाला शांत केलाय. पहिला धक्का. निशांतनं त्या ठिकाणी पहिला धक्का दिलेला आपल्या टीमला. एक पहिली सफलता त्यांना मिळवून दिलेली आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता, जे ते मयूरला काहीच उमगलं नाही आणि तो बाद झाला. इथे आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा लेग कटरचा अंदाज होता. फलंदाजाला फॉलो करण्यात आला. नवीन बॅटर स्वप्नील आलाय. स्वप्नील आणि सौरभ ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा स्कोर कार्ड वरती असताना पहिला धक्का लागलाय. चला ह्यानंतर दोन्ही कॅप्टन रेडी राहायचंय. जिनल यस NK स्पोर्ट्स एंड जय हनुमान B. इसके बाद एक और बड़ा मुकाबला. यावेळेला लेक्समच्या दिशेने बॉल होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. क्रॅकिंग स्ट्रोक होता आणि दरम्यान मिळत आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल.
आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 14 धावा. निशांत पुन्हा एकदा. स्वप्नील समोर बॉल ड्राईव्ह करण्यात आले, खराब क्षेत्ररक्षण आणि हा येतोय चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्याच्यावरती चौकार आला. आणि इथे हा बॉल आपण पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 19 आकड्यावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या. तर 2 षटकांचा खेळ देखील संपला. 10च्या गतीने धावा जोडल्यात. 20 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं सुदर्शनच्या विरुद्ध देखील 10 रन्स आले आणि आता निशांतच्या विरुद्ध देखील 10 रन्स आलेत. आणि थर्ड ओव्हर मध्ये आता दीपेश गोलंदाजी मार्कवर येतोय. चला दीपेश षटक क्रमांक 3 घेऊन मार्गस्थ होतोय. सामना करेल सौरभ पाटील. दीपेशचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाहेरून निघून गेला बॉल आणि आलाय व्हाईट बॉल. फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. बॉल सीमारेषा पार. चौकार. पुन्हा स्वीप करायचं होतं मागे. आता चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. कीपर कडनं झाली मिस्टेक. लेग बाईचा इशारा. धाव मिळेल 1. धाव संख्या 26 वर 26. जिनल 11 इज ऑन ड्रायव्हिंग सीट नाव. चांगली बॅटिंग पाहायला मिळते त्या टीम कडनं. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑन इज देअर. सुपरबली शॉट. सौरभ प्रत्येक मॅच मध्ये रन्स त्याच्या बॅट मधून येत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धाव्याने स्कोर आता 28 वर. आदरणीय श्याम पाटील यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. दीपेश तयार. सौरभ समोर कट केलाय. बॉल डायव्हर्ट झालाय. ओ काय एफर्ट आहे. व्हॉट एक्सलंट स्टॉप हिअर. जबरदस्त चेंडूला थांबवलंय परंतु इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फायनली 4 आल्यातच. 4 आल्यातच. सौरभच्या खात्यामध्ये या 4 येत आहेत आणि चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 32 धावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. सातत्यानं चुका होत आहेत. दीपेश थोडासा नाराज असेल. इथे फिल्डिंग तर चांगली राहिली होती परंतु विकेट किपर आज दुसऱ्यांदा आपण पाहतो की चूक केलेली आहे. या अशा चुका जर तुम्ही कराल तर मग स्पर्धेमध्ये टिकून राहणं थोडंसं कठीण होणार आहे. दीपेश पुन्हा एकदा यावेळेला थोडंसं बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना 3 षटकांचा केस संपला आणि 33 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 33 रन्स ऑन दी बोर्ड नाव. सर शेवटची धाव लेग बाईज होती का? इट्स ओके. 33 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या गतीने धावा जोडल्यात आणि आता अंतिम षटक असेल. कैलास आला गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याचा राहिला होता 33. आदरणीय मोहन पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. ओ नो बॉल.
खूपच मागे टाकला होता, जी लिमिट आहे त्याहून चेंडू मागे टाकला होता आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी आता मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे 35 या आकड्यावरती. सोडून दिल्या बॉल लेग स्टंपच्या दिशेने होता आणि आलाय व्हाईट बॉल. 36 धावा. कैलास महागडा ठरतोय सध्या. स्वीप आणि थेट हिट विकेट. बॅटर गॉन. छत्तीस धावा 36. सौरभला या ठिकाणी बाद केले. नवीन बॅटर बबले आलाय. ओ बबल्या देखील आता मैदानाच्या बाहेर. फुल टॉस होता, फायदा घेता आलेला नाहीये आणि खेळाडू होतोय बाद. नवीन बॅटर आला त्या मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ आल्या, परंतु आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल तो कैलास. कट करायचं होतं, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न केला होता. कैलासनं खूपच चांगला कमबॅक केलेला आहे. धावा 36च आहे धावफलकावरती. पुन्हा विकेट विकेट विकेट. हा तिसरा धक्का लागतोय याच ओव्हरमध्ये जिनल 11 संघाला. कैलास मागच्या सामन्यामध्ये देखील मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याचा आपल्याला बघायला मिळाला होता आणि ह्या मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर आलाय गणेश. चांगलाच थांबवलाय आता. आणखी एक विकेट. चौथी विकेट मिळवली आहे कैलासनं याच ओव्हर मध्ये. व्हॉट एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स हिअर. आणि संघ मालक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चार खेळाडूंना बाद केलं आणि इथे शेवटचा बॉल आहे. या चेंडूवरती येईल एकच धाव. बघा सुरुवात किती खराब राहिली होती कैलासची. फक्त 4च धावा त्यांना दिल्या ओव्हर मध्ये आणि धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा. स्कोर कार्ड वरती 38 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. तर वळूया लगेचच पुढील सामन्याचा टॉस होणार आहे. NK स्पोर्ट्स आणि जय हनुमान बी. NK स्पोर्ट्स आणि जय हनुमान बी या दोन संघांदरम्यान यापुढची लढत आपल्याला बघायला मिळेल. आदरणीय श्याम पाटील यांच्या शुभास आपण करत आहोत टॉस. चला NK स्पोर्ट्स वर्सेस जय हनुमान बी. कॉलिंग कोण करणार आहे? चला काटा अशी मागणी आहे खांडवलच्या कॅप्टनची, तेच आलेलं आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपण टॉस विनिंग कॅप्टनला या ठिकाणी कोल्ड ड्रिंक्स द्यायचे. राजेश गणपत बारशी यांच्याकडनं कोल्ड ड्रिंक आलेले आहे, ती आपण टॉस विनिंग कॅप्टनला देत आहोत. टॉस आपण जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे, 4 ओव्हरची मॅच. पहिला सामना कुठेतरी बॅटिंग मध्ये खराब प्रदर्शन राहिलं होतं. आता टॉस जिंकले, काय निर्णय? बॉलिंग घ्यायची. पहिले बॉलिंग घ्यायची आहे. आज शनिवार आहे, आमचे सगळे थकलेले फिल्डर. उद्या रविवार आहे, पण मॅच आम्ही जिंकणार आहे NK स्पोर्ट. कारण आमचा ओनर आहे तो थकलेला आहे, कमी दिसते त्याला. मग आता नक्कीच संघामध्ये काही बदल करायचा आहे की सेम टीम असेल? बदल म्हणजे बॉलिंग म्हणजे जसा निर्णय घेईल ना आमचा कप्तान
त्याप्रमाणे आम्ही चालू. 5 शनिवार आहे त्याच्यामुळे काय जमणार नाही. मग कॅप्टन कोण आहे? कॅप्टन तो आहे, सुजित पाटील आहे. मग तुम्ही कोण आहात? मीच कॅप्टन आहे का? चला चला चला, शुभेच्छा. ही गावची लीग है, सब है योगी सर. खाना पाना खुराक के साथ सब कप्तान आ रहे. तर जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया योगी सरांचा आवाज. नाही कारण हे रात्र आहे त्यामुळे आता मोहन पाटील सुद्धा मात्र एक्झॅक्टली माहित नाही खांडवळ कोणाचा आहे आणि खांडवळ कुठे आहे. मी लिंबू गाजर सगळी बेगीन फायनल आपली आहे. चला सर्वजण आता मात्र एन्जॉयमेंट करतायत आणि त्यामध्ये थोडंसं फनी मोमेंट्स पाहिलं आपण मोहनच्या वतीनं, हरकत नाही. एक हॅपी मॅन आहे, नो प्रॉब्लेम. चला मात्र पाहूया डाबा, दुसऱ्या डाबाला आपण सुरुवात करू. 38 डाबाचं लक्ष समोर आहे आणि तिकडे मात्र पाहू शकाल लक्ष करण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो गोलंदाज सोमनाथचा, परंतु डाबा स्टिकच्या चेंडू मात्र बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात एक डाव मात्र ऍड केले जाणार आणि तदनंतर जागेवरती टॅप केला. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेजिटेबल आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. काय फिल्डिंगचा मात्र नजराना मात्र पेश केलाय रामकृष्ण हरी. चला डीजे आता चौकार आला, फक्त क्षेत्रसेन चांगलं केलं होतं. ह बप संतोषजी महाराज पाटील, कडक शॉट, स्टेट डाऊन द ग्राउंड. सुदर्शन च्या बाट मधून निघणारा हा जबरदस्त फटका, 4 धावांसाठी चौकार. पुन्हा त्याच दिशेनं, परंतु आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, परंतु बॅटर सेफ अगदी चित्त्याच्या सप्लाईन आणि हरणाच्या वेगानं मात्र अडगाणी ही धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि संघटित धावसंख्या 8 धावा फलक्यावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात धावांचा पाठला करत असताना या ठिकाणी निशांत आणि सुदर्शन सध्या आपण पाहतोय. पुन्हा पंचाचा वाईटचा इशारा. दुसरा स्क्वेअर बॉल सोमनाथच्या वतीने ते टाकला गेला. ही लाईन चांगली आहे, पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि निर्धावानं मात्र चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, ओहो अजून एक चांगला बॉल. पडल्यानंतर मात्र थोडस हलकासा मूव होतो आणि पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिलं तर चौकार सोडला, चौकार वगळला तर मात्र ठिकाणी चांगली गोलंदाजी सोमनाथच्या वतीने पाहिली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धाबा फलक्यावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 38 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 29 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम 28 ची गरज आहे. दृष्टी 11 या संघाला. दुसरा षटक स्वप्नील आता मात्र आपण पाहतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, कडक शॉट, चेंडू स्टॅकरच्या पलीकडे. दुसरा चौकार निघालाय सुदर्शनच्या बॅटमधून. जैविक सुद्धा चेंडू शोधत राहिला होता.
बिचारा तोही काय करेल. खांडवलचा गोलू मोलू आहे. वाह, कडक शॉट. आता निशांत मात्र लगावला आणि पंचाचा नो बॉलचा इशारा. एकूण 5 रन्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील सुरेश पाटील आणि श्रीकांत जोशी. चला यांना विनंती करतो की आता मात्र पुढील सामना तुमचा आहे, तर आपण आपली उपस्थिती त्वरित दाखवा, कारण तुमचे खेळाडू थोडेसे धोक्यात आहेत, टेन्शन मध्ये आहेत की बिचारे गेले कुठे दोघे पण. फुलटॉस बॉल आणि नाही, भीती याच्यासाठी आहे की ट्रॉनिकचं दुकानच जवळ आहे, त्याच्यामुळे भीती तर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. या सुरेशजी पाटील, आपण लवकरात लवकर आमच्या स्क्वॉड मध्ये जॉईन व्हा. आणि जीवनचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. ओ, नो बॉलचा इशारा. ओ, काय फिल्डिंग जैविकच्या वतीने. वा, आपल्या संघासाठी 3 रन्स तिकडे वाचवल्या गेल्या आणि ठाल्यांचा गजर आता त्याच्यासाठी पाहायला मिळतोय. जबरदस्त त्याची स्टाईल पहा. कमरेवरती हात, डोक्यावरती हेड कॅप, एकदम ओके ओके. खांडवलचा तो भविष्य आहे. आणि इकडे मात्र गोलंदाज स्वप्नीलनं मात्र एका हातामध्ये चेंडूला स्टॉप केला आणि 2 ओव्हरचा खेळ संपन्न, परंतु चांगल्या स्थितीमध्ये दृष्टी 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघटित धावसंख्या 27 विदाउट लॉस. आणि त्या मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फक्त 11 धाबींची गरज. मारताना दादा जरा विचार करत चुकून. सौरभ पाटील आणि सौरभच्याच अगदी सावलीमध्ये जैविक पाटील तयार झालाय. 12 बॉल शिल्लक, 12 मध्ये 11 धाब्यांची गरज. ओहो, फ्लॅट केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि त्या मात्र मैदानाच्या पलीकडे जावं लागेल. सुदर्शन या फलंदाजाला पहिला धक्का लागला दृष्टी 11 या टीमला. जे अजय सुद्धा मात्र मूड बनवत आहेत. आणि सध्या तुम्ही कॉमेंट्री बॉक्स पाहू शकाल, इथून सर्व लेखाजोखा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो एमबी लाईव्हच्या वतीनं. सोबतीला माझे सोबत आहेत एक्सपर्ट स्कोरर. 11 गेंदों में 11 रनों की जरूरत निशांत. आणि मराठीमध्ये 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धाब्यांची गरज आहे. चला, न्यू बॅटर एंटर होतो. 3ऱ्या क्रमांकावरती कैलास आलाय. ओ हो हो हो, कट करण्याचा प्रयत्न आणि अजूनही चेंडू शोधतायत तिकडे. हो हो, परंतु एक धाव मात्र घेण्यापासून मात्र फलंदाज रोखू शकले नाहीत. सुंदर टेलिकास्ट, अतिशय सुंदर, क्लीन अँड क्लिअरिटी. आणि आम्हाला चांगली साथ दिली जाते डीजे अजयच्या वतीनं. क्लीन व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करतोय. लोकांचं काय, लोकांना असं लिंबूवर नाही, सध्या लिंबूवरती तर गोष्ट आहे, परंतु इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने चांगला खेळावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव जरी इथे जोडली गेली तरी सुद्धा मात्र दृष्टी 11 संघ इथे हा सामना जिंकू शकतोय. परंतु सौरभला एखादी विकेट्स आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी प्राप्त करून द्यावी लागेल. ओहो, फटका चांगला आहे, परंतु केवळ क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जसे आपण एखाद्या मासे पकडण्यासाठी भोक्षे मांडतोय त्याप्रमाणे तो चेंडू फील्ड केलाय गणेश जोशी. इकडे मात्र पहा, अगदी जोराने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता निशांत जोशीनं आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी जिनेल 11, कारण पहिल्या सामना ते जिंकून आलेले आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि त्या मात्र या ठिकाणी अजूनही 8 धाबींची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 7 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाबींची गरज. वा, व्हॉट अ मॅच. सामनामध्ये कमबॅक केलाय जिनेल 11 संघानं. अजून एक मात्र जोरानं मारण्याचा प्रयत्न केला निशांत, परंतु चेंडूची गती त्याला ओळखता आली नाहीये. हा चतुर बिरबल आहे. सौरभ पाटीलचा आपण विचार केला तर काय जबरदस्त मात्र ठिकाणी त्यांनी षटकाचा हाताळी केलेला आहे. आणि आमच्या कॅमेरा वर्क पाहता काय काय दाखवतोय. व्हेजिटेरियन तुम्ही शेवग्याच्या शेंग्या पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती, कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन चांगला आहे. पहा, दाखवले जात आहेत. नाही म्हणजे प्रेक्षकांना काय हवंय आमच्या कॅमेरा वर्कला लगेच ते समजलं. सध्या कालाची गरज आहे. 3 षटकाचा खेळ संपन्न. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 रन्स एक गड्याच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धाबींची गरज. आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी
मयूरचा मात्र वापर केला. चला फिल्डिंग लावूया. जिनेल 11 जास्त वेळ घेऊ नका. सुरेश पाटील या आपण जॉईंट व्हा बाबा, एकदाची जॉईंट व्हा तुम्ही, कारण जीवन तणे टेन्शन मध्ये आलेले आहेत. मयूर पाटील 8 धावांचं संरक्षण मात्र इथे करणार का? समोर आहे फलंदाज कैलास, त्याच्या सोबतीला निशांत. राऊंड द विकेट मारा करतोय. पहिल्याच बॉलवरती फटका तर चांगला आलाय, परंतु फिल्डिंग लाजवाब. एक रस मात्र तिकडे कंप्लीट केली गेली. आणि जर या षटकामध्ये किमान एखादा चौकार जर आला नाहीये तर मात्र या 8 धावा जोडणं फार कठीण कार्य होणार आहे टीम दृष्टी 11 संघासाठी. आणि तो चौकार शोधावा लागेल बॅटर निशांतला. सौरभ पाटील कान मंत्र देतोय, परंतु ऐकावे जनाचे करावे मनाचे. 5 बॉल 5 मध्ये विजयासाठी 7 धाबीची गरज. वाह काय सामना रंगतोय. ओहो, आज निशांतचा आपण जर खेळ पाहिला तर सातत्याने स्विच हिट मारण्याचा जो प्रयत्न करतो आणि जोराने मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे मात्र थोडासा तो मात्र साचपडलाय. पहिल्या 2 वरती 2 रन्स मात्र मयूरनं खर्च केल्या आणि त्या मात्र 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावींची गरज. वाह, पूर्णपणे घेरलाय दोन्ही बॅटरला, कारण सर्वचे सर्व आता फिल्डर सीमेरेषेवरती पाहायला मिळत आहेत. ओहो, आणि त्या गॅप मधून मात्र चेंडू काढण्याचा प्रयत्न कैलासने केला होता, परंतु तिथेही त्याला मात्र यश मिळालं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण सौरभ पाटीलच्या वतीनं. 3 मध्ये 3 रन्स. आता मात्र 3 मध्ये जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. निशांतवरती आता मात्र सर्व काही अवलंबून आहे दृष्टी 11 संघाचं, की निशांत आपल्या संघाला मात्र हा सामना जिंकून देणार का? क्षमता तर आहे त्याच्याकडे, परंतु आज क्षमतेनुसार त्याला मात्र कामगिरी करावी लागेल. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ज्या चेंडूवरती सातत्याने तो बीट होतो तोच फटके खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि असं वाटतं की बॅटरची बांधणी केलेली आहे की काय. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. काय आय थिंक 4 ची. हो, अजून एक चांगला बॉल, डॉट बॉल. आणि आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे प्रेशर वाढलाय फलंदाज निशांतवरती. दोन मिनिटं खेळ थांबवायचा आहे. पहा, शेवटच्या षटकामध्ये 8 रनची गरज होती आणि या पहिल्या 5 बॉल मध्ये 3 रन्स आल्या. आता शेवटच्या चेंडूवरती 5 धाबीची गरज आहे, कारण थोडस लक्ष दे. चला, इथे चौकार जर आला तर मात्र सामना सुपर ओव्हरच्या दिशेने जाऊ शकतोय, परंतु चौकार येणार का? की मयूर पाटील एखादा चांगला चेंडू मात्र इथे हाताळणार. शेवटचा बॉल शिल्लक. हो, त्याच्यावरती चांगला फटका आणि चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे स्कोरर लेवल. आणि पहिला सामना झालाय स्पर्धेमध्ये टाय.